गुड मॉर्निंग टू ऑल. हॅलो अँड वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. मी रिजनिंग गुरु गणेश आपणा सर्वांचं स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, बघा आजचा आपला जो टॉपिक आहे ज्याचं नाव आहे डायरेक्शन अँड डिस्टन्स, दिशा आणि अंतर. असा हा जो टॉपिक आहे तो आजच्या या सेशन मध्ये इथे आपण करणार आहोत. चला तर आर यू गाइज रेडी? सर्वजण रेडी आहात का? कमेंट करून सांगा. चला फटाफट रिप्लाय दिसले पाहिजेत. चला सेशनची सुरुवात करूयात एकाच विचाराने. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे ना एकदम? चला, एखादे संकट आले की समजायचं त्या संकटाबरोबर संधी पण आली. कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही. संकट हे संधीचं या ठिकाणी राखणदार असतं. फक्त संकटावर मात करा, मग संधी तुमचीच आहे. या सुविचाराने आजच्या या दिवसाची आपण सुरुवात करतोय. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला डायरेक्शन अँड डिस्टन्स हा जो भाग बघायचा आहे, ज्याच्यामध्ये सुरुवातीला आपण दिशा ज्या आहेत, दिशांचं नॉलेज ते आपण घेऊयात. नंतर आपण पुढे पुढे जाणार आहोत. ठीक आहे. चला तर सुरुवातीला इथे बघा, दिशा आपल्याकडे 4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशा आहेत. चार मुख्य दिशा आणि 4 उपदिशा आपल्याकडे आहेत. यांच्यापैकी बघा तुम्ही जर पाहिलं तर 4 मुख्य दिशांमध्ये पहिला अलग आहे पूर्व, इथे दिसते आपल्याला पश्चिम, इथे दिसते उत्तर आणि खाली दिसते दक्षिण. खाली काय? दक्षिण. बघा या 4 मुख्य दिशा झाल्या आपल्या, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. आणि 4 उपदिशा आहेत ज्याच्यामध्ये बघा हे नॉर्थ ईस्ट ईशान्य, हे साऊथ ईस्ट आग्नेय, त्यानंतर साऊथ वेस्ट नैऋत्य आणि नॉर्थ वेस्ट वायव्य. बघा काय झालं इथे, नॉर्थ ईस्ट ईशान्य, नॉर्थ वेस्ट वायव्य, साऊथ वेस्ट नैऋत्य आणि साऊथ ईस्ट आग्नेय. तर अशा या 4 उपदिशा ज्या आहेत त्या आपल्या इथे दिलेल्या आहेत. बघा या बिंदूपासून आपण त्या कन्सिडर करतो. इथून एक्झॅक्टली वर असेल तर उत्तर. जर एखादा व्यक्ती इथे उभा असेल तर तो उत्तरेला नसणार आहे. इथे जरी असेल तरी तो उत्तरेला नसणार आहे. तो कशामध्ये काउंट होईल? तो ईशान्येमध्ये काउंट होईल. लक्षात घ्या. ठीक आहे, हे लक्षात आपल्या आलं पाहिजे. सेशन संपलं नाही का? मागेल अजून 8 ते 9 सेशन बाकी आहे का? अजून सुरू आहे का? चला 1 मिनिट थांबतो. आपण पहिल्याच पेजवर आहोत. बघा आपण सुरुवात केलेली आहे. दिशा आणि अंतर हा आपला टॉपिक असणार आहे. ठीक आहे, दिशा आणि अंतर हा आपला टॉपिक आहे. बघा आपल्याकडे 4 मुख्य दिशा आहेत आणि 4 उपदिशा आहेत. या आपण इथे समजून घेतलेल्या आहेत. पहिले आलं ईस्ट, इकडे आलं वेस्ट, वर आहे नॉर्थ आणि खाली आहे साऊथ. ठीक आहे. अच्छा इथे बघा, नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये नॉर्थ ईस्ट ईशान्य दिशा, ईस्ट आणि साऊथच्या मध्ये साऊथ ईस्ट आग्नेय दिशा, साऊथ आणि वेस्टच्या मध्ये साऊथ वेस्ट नैऋत्य दिशा आणि नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये नॉर्थ वेस्ट वायव्य दिशा. तर या 4 मुख्य आणि 4 उपदिशा, या 8 दिशा ज्या आहेत टोटल, त्या 8 दिशा या ठिकाणी आपण बघतोय. ठीक आहे. चला तर बघा हा पहिलाच पेज होता. आपण जस्ट सुविचार पाहिला, त्याच्यानंतर आपण हा पहिला पेजवरच होतो. तर जे आता लेट जॉईन झालेत, राजेश, आत्ताच हा पहिलाच पेज होता. ठीक आहे. चला आता इथे बघूयात आपण टाइप्स ऑफ क्वेश्चन्स. शॅडो बेस्ड क्वेश्चन्स, डिग्री बेस्ड क्वेश्चन्स आणि डिस्क्रिप्टिव्ह बेस्ड. या ठिकाणी बघा डायरेक्शन बेस्ड, डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅट मधील प्रश्न, असे प्रश्न आपल्याला भेटतील. पहिले काय दिले आपल्याला? छायावर आधारित प्रश्न, शॅडो बेस्ड क्वेश्चन. दुसरं दिलं अंशावर आधारित प्रश्न, डिग्री बेस्ड क्वेश्चन. आणि तिसरं आपल्याला दिलेलं काय?
दिशा आधारित वर्णनात्मक स्वरूपातील प्रश्न जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. ओके, थँक्यू सो मच. चला तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता हे झालं आपले काय टाइप्स. आता आपल्याला पहिला टाइप जो आहे तो पहिला टाइप आपण कव्हर करायला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो बघा, लक्ष देऊन ऐका रे. आता हा शॅडो कॉन्सेप्ट काय आहे ते समजून घेऊयात. बघा एकदम प्रॉपरली लक्ष देऊन ऐका. आपण सकाळचं टायमिंग दिलं असेल तर काय केलं जातंय, त्याचप्रमाणे संध्याकाळचं टायमिंग दिलं असेल तर शॅडो कुठे पडते, कसे पडते ते बघून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचे शॅडो बेस्ड क्वेश्चन्स. ठीक आहे, बघा सूर्य कुठे आहे, पूर्वेला. आता सूर्य पूर्वेला आहे म्हणजे टायमिंग कधीचं असणार आहे, सकाळचं टायमिंग असणार आहे. ठीक आहे, सनराईज झाल्याचं आपल्याला इथे बघायला भेटते, सूर्योदय झाला. अच्छा, सूर्योदय झाला, सूर्य पूर्वेला आहे, दोन व्यक्ती एकमेकांशी बोलतायत, रोहित आणि मोहित. अच्छा, जो उत्तरेकडे बघतोय हा कुठे फेस करतोय, नॉर्थ फेसिंग करतोय. बघा, मोहित फेसिंग नॉर्थ. जो उत्तरेला बघतोय, आता मी उत्तरेला बघतोय, सूर्य या बाजूने असेल तर माझ्या डावीकडे इकडे सावली पडेल. ही जी आहे ही सावली असणार आहे, ही सावली कुठे पडणार, माझ्या डावीकडे पडणार. आणि हा जो आहे रोहित, हा कुठे फेस करतोय, फेसिंग साऊथ. हा दक्षिणेला फेस करतोय, दक्षिणेला फेस करणाऱ्याच्या उजवीकडे सावली पडेल. काय बघा, सूर्यकिरण या बाजूने आहेत, कुठल्या या बाजूने आहेत, इकडून सूर्यकिरण आहेत, मी इकडे बघतोय. आता सूर्यकिरण या बाजूने येतात तर माझ्या उत्तरेकडे सावली असेल. इथपर्यंत क्लिअर आहे. बघा, जसं की हा रोहित आहे, ठीक आहे, तर मी या बाजूला बघतोय, माझ्या उत्तरेकडे सावली पडेल. आता इथे एक गोष्ट समजून घ्या, रोहितची सावली स्वतःच्या उजवीकडे आहे, परंतु मोहितच्या मात्र कुठे असणार आहे, डावीकडे असणार आहे. मोहितची सावली स्वतःच्या डावीकडे, परंतु रोहितच्या कुठे असणार आहे, उजवीकडे असणार आहे. त्याच्यामध्ये चेंजेस होणार नाहीये. हा झाला आपला मॉर्निंग वाला कॉन्सेप्ट. ठीक आहे, अच्छा, आता दुसरं बघा, इथे आता सनसेटचा टाइम दिलाय. सनसेट टाइम दिलाय म्हणजे सूर्यास्ताची वेळ दिलेली आहे. सूर्यास्त म्हणजे संध्याकाळचं टायमिंग आहे, संध्याकाळचा टाइम आहे, बरोबर. अच्छा, संध्याकाळची वेळ आहे. राम आणि मोहन दोघे एकमेकांशी बोलतायत. मोहन उत्तरेकडे बघतोय आणि राम दक्षिणेकडे बघतोय. मोहन कुठे बघतोय, उत्तरेला बघतोय, आणि राम दक्षिणेला बघतोय. अच्छा, मोहनची शाडो जी आहे ती पूर्वेकडे. आता या दोघांची शाडो कुठे असणार आहे, रामची पूर्वेकडे असणार आहे, मोहनची कुठे असणार आहे, शाडो कुठे असणार आहे, पूर्वेकडे असणार आहे. अच्छा, जो उत्तरेला बघतोय त्याच्या उजवीकडे सावली येणार आहे, आणि जो दक्षिणेला बघतोय त्याच्या डावीकडे सावली असणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. चला तर एकदा चेक करून घ्या, एकदा बघून घ्या, काही कन्फ्युजन असेल तर विचारा. चला आता आपण सुरुवात करूया. तिथे पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर, फर्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर. ठीक आहे, अजिंक्य मुक्करीवार, डोंट वरी. आपण पहिल्या प्रश्नामध्ये, सर्व प्रश्नांमध्ये आपला कॉन्सेप्ट जो आहे तो रिपीट होईल. ठीक आहे, आता इथे काय दिलंय बघा, संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे संध्याकाळचा टाइम आहे, सूर्यास्त होतोय म्हणजे सूर्य कुठे असणार आहे रे, पश्चिमेला असणार आहे. बघा, जो कॉन्सेप्ट शिकवलाय तो पूर्णपणे रिपीट करणार आहे मी, डोंट वरी. ठीक आहे, जे आता जॉईन झाले असतील किंवा काय असेल तर एकदा लक्ष देऊन ऐका. पूनम राजपूत, लक्ष देऊन ऐका प्लीज. ठीक आहे, लक्ष देऊन ऐका काय दिलेलं आहे. सनराईज सनसेट दोन्ही इथे होणार आहे, डोंट वरी. बघा, हे झालं सनसेटचं टाइम आहे, दोन जण एकमेकांशी बोलतात. आता हा उत्तरेला बघतोय त्याच्या उजवीकडे सावली येईल, जो दक्षिणेला बघतोय त्याच्या डावीकडे सावली येणार आहे. आता आपल्याला दोन नावं दिलेत, एक दिले मनाली, दुसरे दिले अभि. अच्छा, एकमेकांशी बोलत आहेत. मनालीची सावली अभिच्या उजवीकडे पडलेली आहे. बघा, हा अभि जो आहे, अभि इथे येईल, कारण अभिच्या उजवीकडे पडले, इथे कोण येईल मग, मनाली येईल. अच्छा, ही मनालीची सावली इकडे पडणार होती. मनालीची सावली स्वतःच्या डावीकडे आहे, परंतु अभिच्या उजवीकडे आहे. तर हा पार्ट इथे झाला. मग अभिचा फेस कुठल्या दिशेला असेल, अभि कुठे बघतोय, अभि कुठे बघणार आहे, उत्तर दिशेला. अभि बघतोय उत्तर दिशेला, पर्याय बी काय असेल, आपलं उत्तर असेल.
पर्याय बी, तुम्ही काय दिलं? डी दिलं. अरे डी दिलं, संध्याकाळचं टायमिंग आहे राजांनो, संध्याकाळचं टायमिंग आहे. सूर्य पश्चिमेला असणार होता, इकडे सावली पूर्वेकडे पडते. जो उत्तरेला बघतोय त्याच्या उजवीकडे सावली, जो दक्षिणेला बघतोय त्याच्या डावीकडे सावली. मनालीची सावली अभिच्या उजवीकडे पडले, अभिच्या उजवीकडे मनालीची सावली पडले. तर अभि बघतोय कुठे? उत्तर दिशेला. हे आपलं आन्सर पाहिजे. समजलं? पर्याय बी जे आहे, पर्याय बी आपलं काय असेल? उत्तर असेल. तुम्हाला विचारलं मनाली कुठल्या दिशेला बघते, तर तुमचं हे दक्षिण जे दिशा तुम्ही सांगितलंय, ही मनाली कुठे बघते ते सांगितलंय. तुम्हाला इकडे बघा, इकडे अभिला सेट करतोय तर तो तुम्ही दक्षिण सांगू नका. अभि कुठे बघणार आहे? अभि उत्तरेला बघणार आहे. सध्या दिसतोय अभि इथे दक्षिणेला, अभि दक्षिणेला दिसतोय म्हणून दक्षिण सिलेक्ट करू नका. अभिचं तोंड कुठे आहे? उत्तरेला आहे. लक्षात घ्या. समजलं? राजपूत मॅम, इव्हन कोण होतं? अजिंक्य. लक्षात आलं? हा सनसेटचा कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. आता सनराईजचंही आपण घेणार आहोत. सर्व काही कॉन्सेप्ट होतील, चिंता करू नका. बघा इथे काय दिलंय? सकाळचं टायमिंग दिलेलं आहे. आता इथे बघा सकाळचं टायमिंग दिलेलं आहे. सनराईजचं आपण जी गोष्ट आहे ती आपण इथे करणार आहोत. सकाळचं टाइम आहे, सूर्य असणार आहे पूर्व दिशेला. सूर्य कुठल्या दिशेला असणार आहे? पूर्व दिशेला. सूर्यकिरण अशी पडली आहेत, दोघे जण एकमेकांशी बोलतायत. हा उत्तरेला बघतो, याच्या डावीकडे सावली येईल, दक्षिणेला बघणाऱ्याच्या उजवीकडे सावली येईल. ठीक आहे. आता इथे लक्ष देऊन ऐका. बघा दोन मित्र आहेत, समीर आणि अनिकेत, एकमेकांशी बोलत होते. समीर आणि अनिकेत एकमेकांशी बोलत होते. समीरची सावली स्वतःच्या उजवीकडे असेल. अच्छा लक्ष देऊन ऐका, स्वतःच्या उजवीकडे. अच्छा कुठे? सूर्य इकडे आहे. आता बघा ज्या वेळेस मी इकडे बघेल त्यावेळेस माझ्या उजवीकडे सावली पडेल. स्वतःच्या उजवीकडे सावली कोणाची दिसते? समीरची सावली. स्वतःच्या उजवीकडे म्हणजे समीर इथे आला, दुसरा व्यक्ती कोण होता? अनिकेत खाली आला. म्हणजेच काय झालं बघा, आता समीर कोणत्या दिशेला तोंड करून उभा होता ते आपल्याला विचारलंय. समीर बघतोय कुठे? दक्षिणेला बघतोय. पर्याय बी आपलं उत्तर येईल, दक्षिण दिशेला बघतोय. व्हेरी गुड, क्लिअर, एकदम परफेक्टली उत्तर आले सर्वांचे. रचना, अर्चना, शीतल, अंजली, कृष्णा, निखिल, स्नेहल, अजिंक्य, पूनम, गजू, शिल्पा, अश्लेषा. व्हेरी गुड, करेक्ट उत्तर एकदम पर्याय बी. हा झाला आपला सूर्योदयाचा कॉन्सेप्ट. ठीक आहे. अच्छा पुढील आता बघा पुन्हा एकदा सूर्योदयावर आधारित प्रश्न दिलेला बघा. सकाळचं टायमिंग आहे, सूर्योदय झालंय. स्नेहा आणि प्रणाली समोरासमोर उभ्या एकमेकांशी बोलत होत्या. सूर्य असणार होता कुठल्या दिशेला? पूर्व दिशेला. ठीक आहे. सूर्यकिरणे अशी पडलेली आहेत, दोघी जणी स्नेहा आणि प्रणाली एकमेकांशी बोलतायत. स्नेहाची सावली प्रणालीच्या डावीकडे आहे. बघा इकडे सावली डावीकडे हिची असणार आहे, जी उत्तरेला बघते, आणि उजवीकडे इकडे. काय सांगितलं बघा, स्नेहाची सावली कोणाच्या डावीकडे पडली आहे? प्रणालीच्या डावीकडे. डावी बाजू इथे दिसते, कोणाच्या डावीकडे दाखवले? प्रणालीच्या डावीकडे. कोणाची सावली पडली? स्नेहाची सावली पडली. आता आपल्याला काय विचारलंय? स्नेहाचा फेस कुठल्या दिशेला असेल? स्नेहा खाली बघते, खाली बघते म्हणजे दक्षिण दिशेला बघते. दक्षिण दिशा कुठे आली रे? पर्याय डी दिसते. म्हणजे तिथे उत्तर काय येणार आहे? पर्याय डी. आता मला सांगा, असं कोणी आहे की ज्याला अजूनही कन्फ्युजन आहे? आता मला फक्त त्यांनीच उत्तर द्यायचं, बाकीच्यांनी क्लिअर वगैरे काय म्हणायचं नाहीये. फक्त कन्फ्युजन असेल त्याने म्हणायचं सर मला कन्फ्युजन आहे. पटकन सांगा, पटापट सांगायचं. फक्त कन्फ्युजन, क्लिअर वाल्यांनी काहीच बोलायचं नाहीये. आणि हे जर नंतर जाऊन बोलले ना की मला समजलं नाही सर, हे समजलं नाही, ते समजलं नाही, तर मग बघा हॉनेस्टली सांगायचे, नसेल समजलं नाही म्हणा. पटकन पटापट पटापट टाइम देतोय. अच्छा बघा काय झालं, सूर्योदय झालं रे, सूर्योदय झालं. बघा लक्ष देऊन ऐका. आता सूर्योदय झालं, सूर्य कुठे असणार आहे? पूर्व दिशेला असणार आहे. एकदम प्रॉपरली समजून घ्या. सूर्य कुठे आहे? पूर्व दिशेला आहे. सूर्यकिरणे अशी पडली, दोघे जण XYZ कोणी असेल, नावं कोणाची असू द्या, आपल्याला त्याच्याने काही घेणं देणं नाहीये. पटापट आता लक्ष देऊन ऐका. आता इथे बघा लक्ष देऊन ऐका. हे दोघे जण बोलतायत, आपल्याला नावं माहिती आहेत का? नाही माहिती आहेत. आपल्याला फक्त आपण लाईन दाखवली, सर हा उत्तरेला बघतोय, हा कुठे बघतोय? उत्तरेला बघतोय. दिशा तर प्रत्येकाला माहिती आहेत. ठीक आहे. हे कुठे बघणार आहे? दक्षिणेला बघतोय.
त्याचं तोंड कुठे आहे? दक्षिणेला तोंड आहे. बरोबर. आता मी जर असं बघतोय सूर्यकिरण या बाजूने पडलेत, लक्ष देऊ नाही का? बघा, सूर्यकिरण माझ्या या बाजूने उजवीकडून सूर्यकिरण आलेले आहेत, जसं की हे सूर्यकिरण आले, तर इथे जर मी उभा असेल माझी सावली इकडे पडेल का? कधी नाही ना. सूर्यकिरणांच्या बाजूला नाही पडणार ना, कुठे पडेल? अपोजिट साईडला, म्हणजे इकडे डावीकडे. हे जे एल लिहिलंय हे डावीकडे सावली आहे. हे काय आहे? सावली आहे तुमची. अच्छा, आता इथे जो व्यक्ती असेल त्याच्या, तो खाली बघतोय म्हणजे त्याच्या उजवीकडे सावली पडेल. ही उजवीकडे काय? ही काय? सावली आहे. अच्छा, आपल्याला काय सांगितलं बघा, आता इथे काय सांगितलं? दोघी जणी आहेत, स्नेहा प्रणाली. अच्छा, एकमेकींशी बोलत आहेत. स्नेहाची सावली कोणाच्या डावीकडे पडते? प्रणालीच्या डावीकडे पडते. अच्छा, मला सांगा, स्नेहाची सावली स्वतःच्या कुठे आहे? उजवीकडे आहे. मग कोणाच्या डावीकडे पडली आहे? प्रणालीच्या. मग डावीकडे सावली पडणारी व्यक्ती इथे आहे, मग ती कोणाची डावीकडे होती? प्रणालीच्या डावीकडे होती. प्रणालीला इकडे ठेवले, तर प्रणाली इकडे आली, स्नेहा ऑब्विसली वर येणार आहे. आता आपल्याला काय विचारले? स्नेहाचा चेहरा कोणत्या दिशेला होता? स्नेहा कुठे फेस करत होती? कुठे तोंड होतं स्नेहाचं? दक्षिणेला तोंड होता. उत्तर काय आलं? पर्याय डी. आता सांगा, क्लिअर सर्वांना? ज्यांना ज्यांना कन्फ्युजन होतं त्यांनी सांगायचे फक्त. बाकीच्यांना क्लिअर आहे हे मी कन्सिडर केलंय. ज्यांना ज्यांना आता ज्यांचे रिप्लाय दिसत होते, ठीक आहे, निलेश असेल, कुसुम असेल, पूनम असेल, सावजी, सायली, आता समजलं प्रत्येकाला? एक्झॅक्टली समजलं पाहिजे, प्रत्येकाला समजलं पाहिजे. ठीक आहे, चला जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 4. एकदम प्रॉपरली प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे, म्हणजे आलं पाहिजे, 100% आलंच पाहिजे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. चला, पर्याय बी 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 उत्तर येतात. ओके, व्हेरी गुड. बघ काय झालं, सूर्योदयानंतर, सूर्योदय म्हटलं तर सूर्य तुमचा कुठे असणार आहे? पूर्वेला असणार आहे. बरोबर, सूर्य आहे पूर्वेला. अच्छा, दोन व्यक्ती एकमेकांशी समोरासमोर बोलणार आहे, याची डावीकडे सावली, याची उजवीकडे सावली, हे तर कन्फर्म माहिती आहे प्रत्येकाला आता. अच्छा बघा, आता काय करायचंय, सूर्योदयानंतर प्रकाश कॉलेजला जात असताना अचानक एका क्रॉसिंग पॉइंटवर लोकेशची त्याची भेट झाली. लोकेशची सावली प्रकाशच्या अगदी उजवीकडे होती. कोणाच्या उजवीकडे होती रे? प्रकाशच्या उजवीकडे. उजवी बाजू इथे दिसते म्हणजे प्रकाशला इथे ठेवाल. कोणाची सावली प्रकाशच्या उजवीकडे होती? लोकेशची सावली. लोकेशची सावली स्वतःच्या डावीकडे असणार होती. लोकेशची सावली जी आहे ती स्वतःच्या डावीकडे असणार होते, परंतु प्रकाशच्या मात्र कुठे दाखवले? उजवीकडे दाखवले. तर ते एकमेकांसमोर उभे होते. तर प्रकाश कोणत्या दिशेला बघत होता? हा जो प्रकाश आहे तो कुठल्या दिशेला बघतोय रे? दक्षिणेला बघतोय. दक्षिणेला बघतोय. पहिला पर्याय आपलं उत्तर आहे. फक्त नेहलचं उत्तर मला इथे दिसत होतं सुरुवातीला. बाकी सर्वांनी बी 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 टाकलं होतं. यार, असं करून कसं जमणार आहे? घरात कोणी ना कोणीतरी असेल, एखादा व्यक्ती समोर ठेवा. सूर्य इकडे आहे असं समजा. आता तुम्हाला एकच ऑप्शन देऊ शकतो मी. सूर्य इथे आहे समजा, तुमच्या समोर एका तुमच्या बहिणीला, भावाला, आईला, वडिलांना कोणाला उभं करा. पती असेल पतीला उभं करा, पत्नी असेल पत्नीला उभे करा. समजून घ्या, इथून सावली पडते, तुम्ही एकमेकांशी बोलताय. आता इकडून जर प्रकाश आला, इकडे सावली पडणार आहे. तुमची सावली स्वतःच्या उजवीकडे असेल आणि तुमच्या पती, पत्नी, भाऊ, बहीण कोणाची तरी कुठे असणार आहे? डावीकडे असणार आहे. त्याच्यावरून तरी ठरवा की बाबा माझी उजवीकडे, त्याची डावीकडे, त्याची सावली माझ्या उजवीकडेच असणार आहे. माझी स्वतःची तर उजवीकडे आहे, समोरच्याची माझ्या उजवीकडेच पडेल ना. सांगा बघू. नंतर खूप जणांची उत्तर आली, परंतु सुरुवातीपासून मी बघत होतो बी 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 पर्याय दिलं होतं. नंतर 30-35 जणांनी उत्तर दिली बी बी बी. नंतर काही जणांनी ए टाकायला सुरुवात केली. असं करून नाही जमणार आहे. ठीक आहे, चला. तुम्ही म्हणताय एका प्रश्नामध्ये म्हणताय क्लिअर झालं, दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्ही इथे चुकी करताय स्वतःहून करत असताना. असं जमेल का? नाही जमणार.
का कन्फ्युजन व्हायला पाहिजे निलेश, का कन्फ्युजन व्हायला पाहिजे? बघा, जर मी इथे उभा आहे, माझी उजवी बाजू, उजवी डावी तर प्रत्येकाला माहिती आहे ना. आता ते तर असं नाही की बाबा मी पहिलीच्या स्टुडंटला शिकवायला घेतलं की बाबा हा उजवा हात आहे, हा डावा हात आहे, असं तर नाहीच आहे. सूर्यकिरणे इकडून येतात म्हटलं तर सावली इकडेच पडणार आहे. सूर्यकिरणे तिकडून येतात, सावली इकडे पडली, असं होतंय का कधी? सावली तर माहिती आहे प्रत्येकाला कुठल्या बाजूला पडणार आहे, इकडे असणार आहे. चला पुढील प्रश्न. सनराईज सनसेट का बघतोय रे निलेश? इथे मराठीत रीड कर ना. सूर्योदय म्हणजे काय झालं? सूर्य पूर्वेला असणार आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठे पश्चिमेला किंवा उत्तरेला किंवा दक्षिणेला असं उगवतो, असं तर होत नाही ना. जगामध्ये सूर्य कुठे उगवताना दिसतोय आपल्याला? पूर्वेकडेच उगवताना दिसतोय. कन्फ्युज व्हायचं काही कारण नाहीये, लेफ्ट राईटचं काही कारण नाहीये. बघा, हा व्यक्ती खाली बघतोय, याची उजवी बाजू ही डावी बाजू ही असेल, हा वर बघतोय, ही डावी बाजू ही उजवी बाजू असेल, इकडे बघितला ही डावी बाजू ही उजवी बाजू, इकडे बघितला ही डावी बाजू ही उजवी बाजू. हे सर्वांसाठी नियम सेमच राहणार आहेत. हे नियम सर्वांसाठी सेम राहणार आहेत. ठीक आहे. चला आता इथे बघा, सकाळी सूर्योदय झालेला आहे, सूर्य इकडे असणार आहे, दोघे जण इकडे बोलतायत एकमेकांशी. ही डावी बाजूला शाडो पडेल, याच्या उजव्या बाजूला शाडो पडेल. आता मिस्टेक एकाची होता कामा नये. ठीक आहे. अच्छा बघा, सीता गीता एकमेकांसमोर उभे राहून एकमेकांशी बोलत आहेत. सीताची सावली गीताच्या डावीकडे दिली आहे. अच्छा, मी तुम्हाला एवढंही सांगितलं, गीताच्या डावीकडे म्हटलं तर डावीकडे एल कुठे दिसतंय? एल कुठे दिसतंय रे? तिथे कोण ठेवणार? कोणाच्या डावीकडे? गीताच्या डावीकडे. इथे गीता ठेवा, इथे सीता ठेवा. याच्यामध्ये काय कन्फ्युजन आहे? अजूनही जर उत्तर चुकतायत तर मग कसं चालेल? जमणार नाही. सिंपल्स दिलंय, गीताच्या डावीकडे. एल कुठे? एल म्हणजे काय होते? डावी बाजू, गीताच्या डावीकडे. सीता वर येणार आहे, हे शुअर शॉट आहे. मग गीताचं तोंड कुठल्या दिशेला आहे? गीताचं तोंड दिसते उत्तर दिशेला. पर्याय बी आता करेक्ट उत्तर येणार आहे, पर्याय बी. ठीक आहे, हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे, तर या पद्धतीने आपलं उत्तर आलीच पाहिजेत, यायलाच पाहिजेत आणि प्रत्येकाकडून यायला पाहिजे. चला, सूर्योदयाचे जास्त एक्झाम्पल झाले ना. जस्ट मिनिट थांबा, आपल्याकडे खूप सारे प्रश्न आहेत, चिंता करायची गरज नाही. ठीक आहे, आपण सूर्यास्त वाला प्रश्न बघा, 63, 62, 63 प्रश्न मी इथे ठेवलेले आहेत. सूर्यास्त क्लिअर आहे का ते एकदा बघावं लागेल. चला सॉल्व करा, एक्झाम्पल सॉल्व करा, बघूयात सूर्यास्त क्लिअर झालाय की नाही. सूर्योदय आता करेक्ट उत्तर येत आहेत. सूर्योदय एकदम पक्का झालेला आहे. आता सूर्यास्त एकदा कन्फर्म झालंय का हे मला कव्हर करायचंय, कन्फर्म करायचंय आणि मग मी पुढे जाणार आहे. सूर्यास्त पूर्वी म्हटलं, बिफोर सनसेट. ठीक आहे, बघ सूर्य कुठे आहे? पश्चिमेला आहे. सनराईज म्हटलं तर सूर्योदय होते, सनसेट म्हटलं तर सूर्यास्त. हे लक्षात ठेवा, इथेही कन्फ्युज नकोय तुम्ही. सूर्यास्त, सूर्याचं अस्त होतंय पश्चिम दिशेला, दोघे जण एकमेकांशी बोलतायत. अच्छा, याच्या उजवीकडे सावली येईल, याच्या डावीकडे सावली येईल. चला, ए पर्याय सर्वांची उत्तर दिसतात. व्हेरी गुड, बघूयात. अच्छा बघा काय झालं, दोन मित्र आहेत, रवींद्र निमेश समोरासमोर बोलतायत. जर निमेशची सावली त्याच्या डावीकडे, निमेशची सावली त्याच्या डावीकडे आहे, आपल्याला रवींद्र कुठल्या दिशेने तोंड करून उभा आहे? रवींद्र बघतोय वरच्या दिशेला, रवींद्र वरच्या दिशेला बघतोय, उत्तर दिशा एकदम करेक्ट उत्तर. व्हेरी नाईस. अच्छा, हे कन्फर्म झालेलं आहे की बाबा आता हे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चुका होणार नाहीत, गॅरंटेड आहे. चला, अब दिल खुश हो गया की यस सबको आ रहा है. चला, तर आता हे झालं आपलं काय, कुठला कॉन्सेप्ट होता हा? शॅडो कॉन्सेप्ट. शॅडो कॉन्सेप्ट झोपेतून जरी आता उठवलं आणि तुम्हाला जर विचारलं तर उत्तर देता आलं पाहिजे, म्हणजे पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे, चला आता दुसरा पार्ट बघूयात आपण.
शीर्षासन माहितीये का रे तुम्हाला? शीर्षासन, शीर्षासन माहिती आहे ना? तो शीर्षासन किती जणांना माहिती ते आता इथे समजेल. बघूयात. एक योगी आहे, नदीकाठी शीर्षासन घालून उभा आहे, त्याचं तोंड पूर्वेला आहे. त्याचं तोंड कुठे आहे? पूर्वेला आहे. तर त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? माहिती आहे ना? चला करा बघू, प्रश्न सॉल्व्ह करा. शीर्षासन अवस्थेतील प्रश्न आहे, लक्षात घ्या. पूनम राजपूत सांगा ना, काय प्रश्न असेल कमेंट करा, बिंदास कमेंट करायचं. जे काही प्रश्न असेल कमेंट करून सांगायचं. विचारत बसायचं नाही कधी की सर एक प्रश्न आहे विचारू का, विचारू का, काय परमिशन घ्यायला नाही. तुम्ही विचारा ना, काय असेल ते मी रीड करेल, त्याचं उत्तर सांगेल. डोंट वरी. अच्छा बघा, इथे बिडी 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 लागलं. इथे कोणी डी म्हणतंय, कोणी बी म्हणतंय. अरे यार बघा काय करायचं, बघा लक्ष देऊन ऐका आता. ठीक आहे, व्यवस्थित ऐका आता. काय दिलंय, कसं दिलंय, कसं समजावचं, कसं समजायचं बघा. एक योगी नदीकाठी शीर्षासन अवस्थेत उभा आहे. शीर्षासन अवस्था म्हटली तर खाली डोकं असते रे, खाली डोके असते, वर पाय असते. उलट असणार. आता जनरली आपलं डोकं वर आहे, खाली पाय आहेत, परंतु शीर्षासन मध्ये खाली डोकं, वर पाय असतं. लक्षात घ्या. आता त्याचं तोंड पूर्वेला आहे, त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? अच्छा एक गोष्ट समजून घ्या, ही पूर्व दिशा आपली. इथे साधू उभा आहे, इथे एक साधू उभा आहे. ही लेफ्ट साइड आहे, ही त्याची राईट साइड आहे. ठीक आहे, एक साधू उभा आहे. अच्छा डाव्या हाताला, सध्याच्या स्टेजला डाव्या हाताला कुठली दिशा दिसते? त्याची उत्तर दिशा दिसते. मी पूर्वेकडे बघतोय, माझं साधू कशाला सोडून द्या, मी इथे उभा आहे. मी पूर्व दिशेला बघतोय. मी कुठे बघतोय? पूर्व दिशेला बघतोय. मी पूर्व दिशेला बघतोय, माझ्या डाव्या हाताला उत्तर दिशा आहे. ठीक आहे. अच्छा तुम्हाला काय विचारलंय? साधूच्या डाव्या हाताला कुठली दिशा असेल असं विचारलंय. अच्छा नॉर्मल स्टेज मध्ये जर माझ्या डाव्या हाताला उत्तर दिशा असेल, तर मी जे उत्तर दिलंय ना, हे पर्याय बी हे चुकीचं उत्तर आहे. हे नॉर्मल व्यवस्था सांगितली, तुम्ही नॉर्मल अवस्थेमध्ये सांगितले. आता हे जर शीर्षासन अवस्थेत असेल, जर मी शीर्षासन अवस्थेत पूर्व दिशेला बघायचं असेल, मला असं खाली डोकं करावं लागेल, वर पाय करावं लागतील. मी असं फिरलो ना, मी असं फिरलो तर माझ्या डाव्या हाताला कुठली दिशा आली? दक्षिण दिशा आली. म्हणजे नॉर्मल स्टेज मध्ये जी दिशा असेल त्याच्या विरुद्ध दिशा शीर्षासन अवस्थेमध्ये असेल. बघा जी नॉर्मल स्टेज मध्ये असेल, नॉर्मल स्टेज मध्ये काय होती? लेफ्ट साइडला, लेफ्ट बाजू कुठल्या बाजूला होती? उत्तरेला. ठीक आहे. तर मग शीर्षासन अवस्थेत काय येईल? शीर्षासन मध्ये उलट दिशा निवडायची. उलट दिशा कुठली असणार आहे? दक्षिण दिशा. हे या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे. पर्याय डी ज्यांनी उत्तर दिलंय ते बरोबर उत्तर आहे, एकदम परफेक्ट उत्तर आहे. बघा पुन्हा एकदा रिपीट करून सांगतो, चिंता करायचं नाहीये. बघा लक्ष देऊन ऐका. ठीक आहे, हाच क्वेश्चन आहे ना, तर लक्ष देऊन ऐका. डोंट वरी, समजला नाही मला माहितीये, पहिल्या अटेम्प्टला समजला नाही. डोंट वरी, मी रिपीट करतोच हा प्रश्न. डोंट वरी, सर्वांना सांगतोय. ठीक आहे. चला आता मी नॉर्मल व्यवस्थेमध्ये बघतोय. आता बघा ही पूर्व दिशेला मी बघतोय, माझ्या डाव्या बाजूला उत्तर दिशा येईल. ठीक आहे, माझ्या डाव्या बाजूला उत्तर दिशा येईल. ज्या वेळेस आता तो कुठे बघत होता? योगी जो साधू होता, योगी जो होता, तो पूर्वेला बघत होता. कुठल्या अवस्थेमध्ये? शीर्षासन अवस्थेमध्ये. आता त्याचं खाली डोकं आलंय, वर पाय गेलेले आहेत त्याचे. ठीक आहे. बघा आता पहिले कसं होतं? वर डोके होतं, तेव्हा डाव्या हाताला कुठली दिशा होती? उत्तर दिशा होती. शीर्षासन अवस्थेमध्ये आता त्याला पूर्व दिशेला बघायचं झालं तर त्याला पूर्ण असं फिरून खाली डोकं करावं लागेल. खाली डोकं केलं, या बाजूला कुठली दिशा येते? दक्षिण दिशा. खालची दिशा कुठली आहे? दक्षिण दिशा. उलट दिशा निवडा. बघा नॉर्मल स्टेज मध्ये उत्तर दिशा, शीर्षासन अवस्थेमध्ये दक्षिण दिशा. एवढं फक्त लक्षात ठेवायचंय. तुम्ही हवं तर तुम्ही काय करा माहितीये, भिंतीच्या जवळ उभं राहा, पूर्वेकडे डोकं करायचंय आपल्याला. काय करा, उलट्या अवस्थेमध्ये उभं राहा, तुम्हाला समजेल डावीकडे कुठली दिशा येते. ठीक आहे. आता हा एक्झाम्पल प्रॅक्टिकल तुम्हाला करून बघायचं असेल, प्रॅक्टिकल करून बघा, म्हणजे तुमचं कायमस्वरूपी लक्षात राहील. येस सरांनी आम्हाला उलट केलं होतं एक दिवस, हे देखील लक्षात राहील. आणि प्रॅक्टिकली शिकवलं होतं, हे देखील तुमच्या लक्षात राहील. आता एक्सपेक्ट करू नका गणेश सर तुम्ही दाखवा करून म्हणून. ठीक आहे. चला आता इथे पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 7. अच्छा लक्षात घ्या, कुठलीही दिशा दिली जाईल तुम्हाला असंही विचारलं जाईल, कधी असं दिलं जातंय, काय दिलं जातंय? शीर्षासन अवस्थेमध्ये
शीर्षासन अवस्थेमध्ये योगी जो होता तो पश्चिम दिशेला बघत होता. त्याच्या डाव्या हाताला दक्षिण दिशा होती. किंवा बघा असं दिलं जाईल की त्याचं तोंड पश्चिमेला आहे, तर त्याच्या उजव्या हाताला कुठली दिशा येईल असं विचारलं. उजव्या हाताला कुठली दिशा येईल? नॉर्मल व्यवस्थित मी पश्चिमेला बघतोय, माझ्या उजव्या हाताला उत्तर दिशा असेल, तर शीर्षासन मध्ये डाव्या हाताला या उजव्या हाताला दक्षिण दिशा, असं उलट करून बघायचं. लक्ष देऊन ऐका. हा राहिलं ना, करून बघितलं ना. हा चला, योगा क्लास खोलावा लागेल आता आपल्याला. ठीक आहे, रिझनिंग बाय गणेश सरच्या ऐवजी आता योगा विथ गणेश सर करावा लागेल. मग असं एक चॅनल केलं तर माझ्या मते त्याला जास्त व्ह्यूज येतील आपल्या व्हिडिओ पेक्षा, है ना. चला पुढील प्रश्न क्रमांक 7. तर कशाला यार मिलियन मध्ये लाईक्स असतात? काय शेती बाबू, मिलियन मध्ये लाईक्स, मिलियन मध्ये व्ह्यूज, आम्हाला लाईक करा ओरडून ओरडून सांगावं लागतंय. कठीण काम झालं एकदम. चला आता पुढील प्रश्न क्रमांक 7. इथे लक्ष देऊन ऐका. आता इथे तोंड नाहीये त्याचं, कुठे दाखवलं, काय दाखवलं बघा. एक सकाळी साधू शीर्षासन करत असताना सूर्यकिरणे त्याच्या पाठीवर पडलेली आहेत. सूर्यकिरणे त्याच्या पाठीवर पडलेली आहेत. कुठे पडलेली आहेत? पाठीवर पडलेली आहेत. ठीक आहे. आता त्याच्या डाव्या हाताला कुठली दिशा असेल? विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या काय झालं बघा. सूर्यकिरणे कुठे आहेत? पाठीवर पडलेत. सूर्यकिरणे पाठीवर पडले. आता कुठली बाजू आहे? सकाळचं टायमिंग. सकाळचं टाइम आहे, सूर्य असं येणार आहे. सूर्यकिरणे पाठीवर पडलेत म्हणजे डोकं खाली असेल तर तो पश्चिम दिशेला बघत असेल. पश्चिम दिशेला बघत असेल. ठीक आहे, पश्चिम दिशेला बघत असेल तर पश्चिम दिशेला बघतोय तर डाव्या हाताला उत्तर दिशा येणार आहे. काय येणार आहे? उत्तर दिशा. इथे कन्फ्युज होऊ नका. ठीक आहे, इथे काय उत्तर येईल? पर्याय बी येईल. कारण बघा नॉर्मल केस समजून घ्या. आता मी पूर्वेकडे बघतोय, माझ्या नॉर्मल वे मध्ये बघतोय, माझ्या डाव्या हाताला उत्तर दिशा आहे ना, आहे. अच्छा, मी जर खाली डोकं केलं, कारण खाली डोकं केलं तरच पाठीवर सूर्यकिरण पडतील माझ्या. मग खाली डोकं केलं तर डाव्या बाजूला हीच दिशा राहणार आहे, उत्तर दिशाच राहणार आहे. उत्तर दिशाच राहणार आहे. पर्याय बी आपलं उत्तर येत आहे. इथे तोंड दिलंय का नाही, त्याच्या पाठीवर किरणे पडलेली आहेत, तर त्यामुळे दिशा बदलणार नाही. आता इथे उलट घ्यायचं नाहीये. मग नॉर्मल अवस्थेत दिसतंय तीच दिशा खाली, तीच दिशा वर येणार आहे. हे आपल्या या ठिकाणी समजून घ्यायचं होतं. चला, त्यामुळे हे दक्षिण चुकीचं ठरेल. ठीक आहे, उत्तर हे उत्तरच फायनल राहणार आहे. ठीक आहे, चला आता पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 8. क्वेश्चन नंबर 8. हिरामन सूर्यकिरणे जे आहेत ते शीर्षासन केल्यावर, शीर्षासन अवस्थेत राहिल्यानंतर पडले, ते कन्सिडर करायचे रे राजा. डोंट वरी. इथे काही कन्फ्युजन दिसते तुम्हाला प्रश्नामध्ये? एक मिनिट. अच्छा, शीर्षासन अवस्थेमध्ये तो आहे हे समजा. ठीक आहे, करत असण्याआधी की केल्यानंतर हे डोकं चालवायची गरज नाहीये तिथे. डोकं चालून बघा, त्याबद्दल काय वाद नाही. परंतु परीक्षेत मग मार्क्स कमी भेटल्यानंतर बोलू नका की गणेश सरांकडून शिकलो होतो पण मार्क्स कमी भेटले. ठीक आहे, असं नका बोलायला. तुम्हाला करायला काय सर्व काय अलाउड आहे. सगळी उत्तरं चुकीचं सिलेक्ट करून या, काही फरक पडत नाही. फक्त काय होईल, सिलेक्शन होणार नाही. 1 वर्ष जाईल, बाकी काय होणार नाही. लीना, फेस साऊथ डायरेक्शनला नाहीये रे. फेस कुठे होता? जर सूर्यकिरण समोरून तिकडे पाठीवर पडतायत तर त्याची एकतर पूर्व किंवा पश्चिम असेल ना. दक्षिण उत्तर कसं येईल ते? लीना, कन्फ्युज होऊ नका तिथे. चला आता इथे बघूयात काय उत्तर येतंय. किती वेळा? 2 वेळा. कोणी म्हणते 2 वेळा, कोणी म्हणते 4 वेळा. अच्छा, मग काय दिलं? कावेरी तिच्या घरापासून मागेपर्यंत ज्या मार्गाने गेली तो मार्ग खालील आकृतीत दर्शवलेला आहे. किती वेळा कावेरीच्या पाठीमागे पश्चिम दिशा येईल
अच्छा, कावेरी इकडे जात होती, इकडे गेली, असं टर्न घेतला, असं टर्न घेतला, इथे गेले, इथे पहिल्यांदा पश्चिम दिशा तिच्या पाठीमागे आले, नंतर डावीकडे आली, नंतर ती इकडे डावीकडे वळते, दुसऱ्यांदा तिच्या पाठीमागे पश्चिम दिशा आले, नंतर इथे आले, नंतर इकडे वळते, नंतर इकडे वळते. फक्त आणि फक्त 2 वेळा इथे आपल्या तिच्या पाठीमागे काय आलेली आहे? पश्चिम दिशा आलेली आहे. उत्तर येते पर्याय बी. करेक्ट उत्तर येईल काय? पर्याय बी. बी बी. परफेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 9. क्वेश्चन नंबर 9. ए स्थानापासून बी स्थानापर्यंत व्यक्ती चालत गेल्याचा मार्ग दर्शवलेला आहे. बघा, ए पासून इथून चालत आलाय, तो इथपर्यंत चालत आलेला आहे. त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ती व्यक्ती उजव्या बाजूला जितक्या वेळी वळले त्या संख्या दर्शवणारा पर्याय निवडायचा. किती वेळा ती व्यक्ती जी आहे ती उजवीकडे वळलेली आहे? किती वेळा उजवीकडे वळली आहे? बघा, स्वतः चालतंय, काय कन्सिडर करायचं? सिंपलची गोष्ट, ती ए बी ला घेऊन जात बसू नका यार. तुम्ही स्वतः चाला ना, काय फरक पडतोय? स्वतः चालतोय असं कन्सिडर करा. तुम्हाला समजेल की बाबा मी असं गेलो, सर मी इकडे वळतोय म्हणजे मी डावीकडे वळतोय, मी डावीकडे. एरो बनवा ना, हे लेफ्ट आहे, हे राईट आहे. इकडे गेलो लेफ्टला, हे आलोय, सर इकडे लेफ्टला वळतोय, सर इकडे गेलो लेफ्टला वळतोय, इथे आलो, इथे मात्र पहिल्यांदा राईट टर्न मला घ्यावं लागलं, कारण मी असं जात होतो, असं वळायचंय, मला उजवीकडे वळावं लागेल. एक पहिल्यांदा राईट टर्न इथे घेतला, सर मी आता असं जातोय, मला वरच्या दिशेला इकडे जाण्यासाठी हा राईट टर्न घ्यावा लागेल. इथे दुसऱ्यांदा राईट टर्न घेतला, बघा इथे सेकंड टाइम. हा इथे राईट टर्न घेतला पहिल्यांदा, इथे सेकंड टाइम घेतला, मग गेलो इकडे लेफ्टला वळलो, इथून लेफ्टला आलोय, खाली जात असताना हे लेफ्टला होईल, इकडे जात असताना हे लेफ्टला होईल. म्हणजे किती वेळा फक्त राईट टर्न घेतलेला आहे? 2 वेळा घेतलेला आहे. आणि 2 वेळा घेतला याचा अर्थ पर्याय काय येणार आहे? पहिला पर्याय आपलं काय असेल अचूक उत्तर. बघा, जे जे 3 वेळा म्हणतात त्यांनी इथे लक्ष द्या. हे सगळीकडे आपण बघा, इथे हे राईट घेतलंय का नाही? हे टर्न जे आहे हे असं गेलेलो आहे, आपण असं वळतोय. हे तुम्हाला लेफ्ट राईट हे दाखवण्यासाठी केलं. इथे पहिल्यांदा राईट टर्न घेतला, इथे दुसऱ्यांदा राईट टर्न घेतला, बाकी कोणताही राईट टर्न नाहीये. अंडरस्टूड? समजलं? ए मोस्ट ऑफ द कॅन्डिडेटचं उत्तर ए ए ए आलं होतं. अगदी बरोबर उत्तर होतं, पहिला पर्याय. व्हेरी गुड. चल, त्याच्या पुढील प्रश्न क्रमांक 10. इथे बघा तुमचं उत्तर काय येतंय. व्हेरी नाईस. चला, इथे उत्तर काय येईल बघा. जर आग्नेय दिशा, आता मी तुम्हाला दिशा काढून दाखवतोय. या आपल्या दिशा आहेत, बरोबर. ही आपली पूर्व दिशा आहे, ही उत्तर दिशा, ही पश्चिम दिशा आणि ही दक्षिण दिशा. बघा, वानर इकडे आला नाही. काय लक्षात ठेवाल तुम्ही? कन्फ्युजन होतं या दिशांमध्ये. वानर इकडे आला नाही, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. सी होईल का बघू ना आपण. काय चिंता करताय? हंडाई, तेजल, लिओ सर्व काही बघू, चिंता करू नका. सी पर्याय येईल का ते आपल्याला बघायचं आहे ना, आपण बघू, चिंता करू नका. बरोबर उत्तर येईल. तुम्ही कॉन्फिडंट असणं गरजेचं आहे. तुमचं कॉन्फिडन्स महत्वाचं आहे. येईल का? नाही, येईलच असं म्हणायचं. काय फरक पडतो? निगेटिव्ह मार्किंग थोडी नाही. ठीक आहे. अच्छा, इथे बघा काय दिलंय. जर आग्नेयचं उत्तर बनलं, आता आग्नेय कुठे आहे? हे इथे आग्नेयपासून सुरुवात केली, आग्नेयचं काय बनलंय? उत्तर बनलंय. हे 45 डिग्री, हे 90 डिग्री, किती झाले टोटल? 135 डिग्री. कुठे? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज किती जातोय आपण? 135 डिग्री जातोय, बरोबर. अच्छा अच्छा, ईशान्येचं काय झालं? पश्चिम झालंय. बघा रे, ईशान्येचं पश्चिम झालेलं आहे. बघा, ही जी ईशान्य दिशा होती 135 डिग्री, 45 प्लस 90, 135 डिग्री आलो, किती झालं? पश्चिम दिशा झाली, हे झालं. आणि मग आता काय विचारलं आपल्याला की सर हे जे पश्चिमेचं काय होईल असं विचारलंय. तर हे पश्चिम इथे आलं, हे 90 प्लस 45, 135 डिग्री फिरलो आपण, कुठे आलो? आग्नेयला आलोय. आग्नेय उत्तर आहे पर्याय सी. एकदम म्हणजे एकदम परफेक्ट उत्तर आहे आग्नेय. ओके, व्हेरी नाईस, रिअली ग्रेट. बघा, ऍक्युरेसी खूप सुंदर होती इथे. ऍक्युरेसी रिअली सुंदर होती, खरोखर खूप सुंदर. चला, गुड जॉब. चला, तर हे झाले आपले काय
शॅडो बेस कॉन्सेप्ट होता, शीर्षासन अवस्था जी होती, ठीक आहे, लेफ्ट राईट जे टर्न वगैरे घेणं, या ज्या गोष्टी आहेत त्यांचं नॉलेज येण्यासाठी आपण बेसिक पार्ट आपण कव्हर केलेला आहे. सुरुवातीचे 10 प्रश्न आपले झालेले आहेत. आता याच्या पुढे प्रश्न आपण बघणार आहोत ते डिग्री बेस्ड क्वेश्चन जे आहेत ते डिग्री बेस्ड क्वेश्चन्स आपण इथे पाहू. ठीक आहे, तर सर्वजण रेडी आहात ना? डिग्री कॉन्सेप्ट सुरुवात करायची. मग आता जो उर्वरित टाइम आहे त्याच्यामध्ये डिग्री कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. व्हेरी गुड. चला आता डिग्री कॉन्सेप्ट काय असतं लक्ष देऊन ऐका. हे एक्झाम हे मी तुम्हाला एक स्ट्रक्चर दाखवतोय, ते प्रश्नांमध्ये जास्त क्लिअर होणार आहे तुम्हाला. शीर्षासनाचं क्वेश्चन अथर्व आपण घेऊ उद्याच्या सेशन मध्ये घेऊ, डोंट वरी. ठीक आहे, शीर्षासन वाले प्रश्न आपण 1-2 प्रश्न आणखी घेऊ आपण उद्याच्या सेशन मध्ये. ठीक आहे, चला आता इथे काय दिलं बघा, अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज डायरेक्शन. अच्छा काय केलं बघा, इथे आपण 0 डिग्री ठेवलेलं, आपण 0 डिग्री असं. इथून आपण क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने जातो, घड्याळाच्या दिशेने. बघा आपण उत्तरेला बघतोय, सध्या आपण कुठे बघतोय, उत्तरेला बघतोय. अच्छा जर मला पूर्वेला बघायचं असेल तर पूर्ण 90 डिग्री फिरून यावं लागेल, पूर्ण 90 डिग्री फिरावं लागेल. ठीक आहे, जर मला उत्तरेकडून दक्षिणेला यायचं असेल तर मला किती डिग्री यावं लागेल, 180 डिग्री यावं लागेल. मला उत्तरेकडून जर मला पश्चिमेला जायचं असेल तर मी डावीकडून जाऊ शकतो 90 डिग्री, जसं की इथे बघा, इथे आहे उत्तरेकडे, मग मी डावीकडून वळलो म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरलो, लेफ्ट साईडने. तर 90 डिग्री फिरलो, मी कुठे जाईल, पश्चिमेला जाईल. आणि जर मी क्लॉकवाईज आलो आणि इथे बघा क्लॉकवाईज आलो तर 270 डिग्री मला पश्चिमेला यायला टर्न घ्यावा लागेल. हे आपल्याला इथे दिसून येत आहे. म्हणजे आपल्या गोष्ट एक लक्षात येईल की डावीकडे किंवा उजवीकडे जर आपण वळतोय तर आपण 90 डिग्री मध्ये वळतोय. आता मी बघा असं जातो, मी पश्चिमेला जातोय, मी 90 डिग्री डावीकडे वळलो म्हणजे मी आता कुठे येईल बघा, हे इकडे पश्चिम आहे तर मी दक्षिणेला येईल. हे इथे आपल्याला क्लिअर होईल. आणि जर मी आता बघा पूर्वेकडे मी जात असताना मी डावीकडे 90 डिग्री फिरलो, डावीकडे 90 डिग्री, तर मी कुठे जाणार आहे, उत्तरेला जाणार आहे. कारण मी पूर्वेला बघत होतो, बघा इथे मी पूर्वेला बघत होतो, 90 डिग्री मी डावीकडे फिरलो तर मी कुठे जातोय, उत्तरेला जातोय. बघा मी इकडे बघत होतो 90 डिग्री, मी इकडे गेलो डावीकडे म्हणजे मी उत्तरेला जातोय. ही गोष्ट समजून घ्यायची. लेफ्ट राईट म्हटलं तर 90 डिग्री आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा आपल्याला जर समजा म्हटलं अपोजिट डायरेक्शन, मी पश्चिमेला बघत होतो, मला पूर्वेला यायचं असेल तर मला पूर्ण किती फिरावं लागेल रे, 180 डिग्री. मग तुम्ही घड्याळाच्या दिशेने फिरा किंवा विरुद्ध दिशेने फिरा, 180 डिग्रीच फिरावं लागणार आहे अपोजिट डायरेक्शनला जाण्यासाठी. आणि सेम डायरेक्शनला येण्यासाठी आपल्याला टोटल किती फिरावं लागेल, 360 डिग्री. बघा 0 डिग्री पासून सुरुवात केली, घड्याळाच्या दिशेने फिरत आलो, किती फिरत आलो मी, 360 डिग्री. तर हे कॉन्सेप्ट जे आहे ते डिग्रीचं कॉन्सेप्ट आहे. हे आपण आता प्रश्नांवर क्लिअर करायला सुरुवात करूया. पुरेसे प्रश्न आपण घेऊ, डोंट वरी, चिंता करायची गरज नाहीये. अच्छा बघा आता इथे काय डायग्राम बनवत बसायची गरज नाही, आणि तुम्ही सराव पण करू नका डायग्राम बनवायचा. तुम्हाला डायरेक्टली मी काय सांगतो बघा, काय लिहायचं, क्लॉकवाईज, ए फॉर अँटी क्लॉकवाईज. बघा लक्षात घ्या, सी जिथे लिहितोय क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने, आणि ए फॉर अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. अच्छा सी क्लॉकवाईज म्हटलं तर राईट साईडने फिरायचं, अँटी क्लॉकवाईज म्हटलं तर लेफ्ट साईडने फिरायचं, असं आपण जनरली बघत असतोय. ठीक आहे, लक्ष देऊन ऐका, मी तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करून त्याच्या पुढचे जे प्रश्न आहेत तुम्हाला ट्राय करायचे, तुम्हाला सॉल्व्ह करायचे, लक्ष देऊन ऐका. अच्छा बघा, एक व्यक्ती पूर्वेकडे तोंड करून उभा होता, ही दिशा महत्वाची. सुरुवातीला तो कुठे फेस करतोय हे महत्वाचं असतं बघा. आता तो 270 डिग्री घड्याळाच्या दिशेने फिरतोय, मी लिहिलं सी क्लॉकवाईज 270 डिग्री. नंतर 45 डिग्री विरुद्ध दिशेने वळतोय म्हणजे अँटी क्लॉकवाईज गेलाय तो 45 डिग्री. अच्छा बघा, घड्याळाच्या शेवटी तो 120 डिग्री घड्याळाच्या उलट दिशेने वळतोय, 120 डिग्री घड्याळाच्या उलट दिशेने वळतोय. व्यक्ती कोणत्या दिशेला तोंड करत आहे बघा, तो क्लॉकवाईज गेलाय टोटल 270 डिग्री, अँटी क्लॉकवाईज गेलाय 165 डिग्री. जास्त कुठे गेलाय रे, क्लॉकवाईज. किती जास्त गेलाय बघा, 270 आणि 165 चा डिफरन्स काढा, किती भेटलं, 10 5 गेले 5, 7 7 गेले 0, 2 1 गेले 1, 105 डिग्री. किती डिग्री, 105 डिग्री. अच्छा कुठल्या दिशेला रे,
क्लॉकवाईज डायरेक्शनला. अच्छा, एक व्यक्ती सुरुवातीला बघत होता पूर्वेला, 90 डिग्री आला तर कुठे येईल? दक्षिणेला येईल. 105 डिग्री म्हटलं म्हणजे इथे असणार तो. हा 105 डिग्री झाला घड्याळाच्या दिशेने. ही जी दिशा आहे ही बघा, ही साऊथ आणि वेस्ट यांच्यामध्ये, ज्याला आपण साऊथ वेस्ट म्हणत असतो, नैऋत्य दिशा, साऊथ वेस्ट नैऋत्य दिशा. पर्याय बी आपल्याला उत्तर म्हणून निवडता येईल. येस, करेक्ट उत्तर दिलं अनिकेत. पर्याय बी परफेक्ट उत्तर होता. काय उत्तर होतं इथे? पर्याय बी. बघा, घड्याळाच्या दिशेने, पुन्हा रिपीट करतोय, इथे लक्ष देऊन ऐका. बघा, घड्याळाच्या दिशेने 270 डिग्री गेला, विरुद्ध दिशेने 45 गेला, पुन्हा त्याच दिशेने 120 अंश गेलेला आहे. म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेला टोटल 165 डिग्री गेला, घड्याळाच्या दिशेने 270 डिग्री गेलेला आहे. आता आपल्याला इथे विचारलंय की तो कुठल्या दिशेला बघत असणार आहे, तर 270 मधून 165 घालवा, किती राहिले? 105 डिग्री. आता तो सुरुवातीला कुठे बघत होता? पूर्वेकडे. घड्याळाच्या दिशेने 105 डिग्री येते, म्हणजे तो असा इथे येईल. इथली दिशा जी आहे ती साऊथ वेस्ट आहे. साऊथ वेस्ट इथे दिसते आपल्याला. पर्याय बी आपण उत्तर म्हणून निवडायचं. ठीक आहे, आणखी पुढील प्रश्नाकडे जाऊयात. सर्व प्रश्न आपण घेणार आहोत. बघा, एक प्रश्न म्हणजे संपलं असं नाही आहे, खूप सारे प्रश्न आपण यावर सराव करणार आहोत आणि प्रत्येकाला जमेल, प्रत्येकाला समजेल तोपर्यंत आपण प्रॅक्टिस करणार आहोत. डोंट वरी. ठीक आहे, चला एकदा ट्राय करा. पुढील प्रश्न, पुढील प्रश्न ट्राय करा. बघ काय दिलेलं आहे आपल्याला. दिलंय सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालते. आता पूर्वेकडे काही अंतर चालते असं घेऊन जा. नंतर ती तिच्या डाव्या बाजूला 90 डिग्री वळते. अच्छा, डाव्या बाजूला म्हणजे बघा हे 90 डिग्री, असं किती डिग्री? 90 डिग्री. आणि किती चालते? 50 मीटर. इथे अंतर दिलेलं आहे, 50 मीटर चालते असं. नंतर उजव्या बाजूला वळते, इकडे उजवी बाजू म्हणजे इकडे, सॉरी डिग्री मध्ये दिलेलं आहे. उजव्या बाजूला वळते किती डिग्री? 135 डिग्री. गाइस कन्फ्युज होऊ नका. बघा इथे तुम्हाला कसं करायचं बघा. हे प्लस साइन बनवा, तुम्हाला सवय लागण्यासाठी. बघा, प्लस साइन बनवा. मी असं जातोय सरळ, प्लस साइन बनवलं, मी असं बोललो 90 डिग्री होईल. आणखी 45 डिग्री आलं म्हणजे इथून एवढा येईल. मी बघा, हे 90 प्लस 45, हे टोटल झालं 135 डिग्री. कुठल्या बाजूला? उजवीकडे. म्हणजे माझ्या उजवीकडे मी वळलो 135 डिग्री मध्ये आणि 15 मीटर अंतर कापलेलं आहे मी. अच्छा, आता ती सान्वी जी आहे तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देश करते? म्हणजे आता बघा, आता एक व्यक्ती जी आहे अशी जाते, अशी जाते, अशी जात असताना ही डावी बाजू आहे, ही डावी बाजू आहे ना, ही डावी बाजू. या डाव्या बाजूला कुठली दिशा निर्देश करेल? ही दिशा कुठली आहे रे? ईशान्य दिशा आहे आपल्याकडे. ही बघा, आपल्याकडे दिशा अशा आहेत, ईस्ट, नॉर्थ. ही नॉर्थ ईस्ट अशी दिसेल ना, नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य दिशा आपल्याला दिसलं पाहिजे, नॉर्थ ईस्ट. पहिला पर्याय काय असेल? आपलं उत्तर असेल इथे पहिला पर्याय. व्हेरी गुड, करेक्ट उत्तर दिलंय संदीप, अनिकेत, रचना, नेहल, व्हेरी गुड, गजू, अश्लेषा, सायली, रीना, रुपाली, निखिल, रुपाली, अगदी परफेक्ट उत्तर आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा स्नेहल मॅम, इथे काय झालं बघा. आता लक्ष देऊन ऐका, मी डायग्राम सांगत नाही, मी सरळ सांगतो. बघा, मी असं जात होतो, असं गेलो मी. ठीक आहे. अच्छा, मी काय करतो? मी डावीकडे वळतो, डावीकडे वळलो, मी असं गेलो. अच्छा, मी आता जर 90 डिग्रीने फिरलो तर माझं तोंड असं होईल. हे 90 डिग्री आलं. आणखी 45 डिग्री फिरतो, मी या बाजूला जातोय. या बाजूला गेलो मी 15 मीटर. आता हे असं मी इथपर्यंत उभं राहिलं. माझ्या डाव्या बाजूला जी दिशा येते ही ईशान्य दिशा आहे. स्वतः चालून बघा ना, काही कन्फ्युजन होणार नाहीये. बघा, मी तुम्हाला चालून दाखवलं. मी इकडे गेलो सरळ, मी डावीकडे वळलो, वर गेलो. बघा, मी असं इथे दाखवते. बघा, मी असं जातोय, मी डावीकडे गेलो, इकडे काही अंतर कापला. आता इथून मी 90 डिग्री वळलो असतं तर एवढं आलो असतं, असं गेलो असतं. परंतु मी 135 डिग्री आलो, मी असं आलो, इथे मी पोहोचलेलो आहे. असं जात असताना माझी डावी बाजू ही जी आहे ईशान्य दिशा. अंतराचा विचार देखील करू नका, डायरेक्टली उत्तर असं पद्धतीने आपल्याला जमलं पाहिजे. हे आपले ऑब्झर्वेशन, निरीक्षण क्षमता आपली इथे गरजेची आहे. आलं लक्षात कसं केलं ते? स्नेहल क्लिअर झालं? बाकीचे विद्यार्थी बघा, इथे मी अंतर सोडून दिलं, मी इथे दाखवलं. जनरली मी असं जातोय, असं जातोय, असं वळतोय, इकडे वळतोय, उत्तर हे आलं. सो अँड सो. अरे यार, यांनी विचारले त्यांचं रिप्लाय येऊ द्यात. क्लिअर, व्हेरी नाईस. चला, तर हे झालं आपलं 12वा प्रश्न. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा. क्वेश्चन नंबर 13. एका व्यक्तीचं तोंड ईशान्येकडे. बघा, हे महत्वाचं असतं. सुरुवातीला कुठे बघते ते महत्वाचं आहे. आणि मराठीमध्ये दिशा माहिती असणं गरजेचं आहे. ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्ट असतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, सुरुवातीला नॉर्थ ईस्टला बघते. आता ते घड्याळाच्या दिशेने. आता तुम्हाला काय करायचं? क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज लिहायचंय आणि कॅल्क्युलेशन करून मला उत्तर पाहिजे तुमच्याकडून.
चला उत्तर भेटायला पाहिजे, प्रत्येकाकडून उत्तर दिसलं पाहिजे. चला कमेंट करून सांगा काय उत्तर येईल. चला पर्याय बी 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 सर्वांची उत्तर येत आहेत. ओके, बघ काय झालं विद्यार्थी मित्रांनो, बघा तो क्लॉकवाईज दिशेने घड्याळाच्या दिशेने 180 डिग्री जातोय. नंतर काय होतंय 45 डिग्री विरुद्ध दिशेने जातोय, इकडे लिहिलं 45 डिग्री. नंतर शेवटी तो घड्याळाच्या दिशेने बोलतोय 60 डिग्री जातोय, घड्याळाच्या दिशेने 60 डिग्री. इकडे गेला 240, इकडे गेला 45. बरोबर. आता कोणत्या दिशेला तोंड आहे, आता इथे 240 आणि याचा अर्थ काय झाला 195 डिग्री तो क्लॉकवाईज डायरेक्शनला असेल. किती डिग्री? 195 डिग्री. अच्छा, आता सुरुवातीला तो व्यक्ती बघत होता इथे ईशान्येला होता, 180 डिग्री आला तर तो किती येईल? 180 डिग्री आला तर तो कुठे येईल? नैऋत्य दिशेला येईल 180 डिग्री म्हटलं तर. परंतु त्याच्यापेक्षा 180 पेक्षा 15 डिग्री आणखी इकडे येणार आहे तो, कुठल्या दिशेला? क्लॉकवाईज दिशेला, म्हणजे इथपर्यंत आलेला आहे तो. तर इथपर्यंत जरी आला तरी ती दिशा तर काय असणार आहे? नैऋत्य दिशा आपण पकडणार आहोत. नैऋत्य दिशा म्हणजे पर्याय बी साऊथ वेस्टलाच असेल, कारण तो इथपर्यंत आला असत तर तो वेस्टला आला असं पश्चिमेला. परंतु तो आहे कुठे? साऊथ आणि वेस्ट दरम्यान आहे, म्हणजे नैऋत्य दिशा हेच आपलं काय राहणार आहे? उत्तर राहणार आहे, जे की तुम्ही एकदम परफेक्टली आता निवडलंय, नैऋत्य दिशा. क्या बात आहे, गुड जॉब. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा, क्वेश्चन नंबर 14. रीता अग्नेयकडे तोंड करून उभी आहे. प्रथम ती 135 डिग्री घड्याळाच्या दिशेने वळते, नंतर ती 90 डिग्री घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वळते आणि मग ते 45 डिग्री घड्याळाच्या दिशेने वळते, त्यानंतर 135 डिग्री घड्याळाच्या उलट दिशेने वळते. तर तिचे तोंड कुठल्या दिशेला आहे असं आपल्याला विचारलंय. तिचे जे तोंड आहे ते कोणत्या दिशेला आहे? पहिला पर्याय, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. नेहल, शिवानी, लिओ, हिरामन, अश्लेषा, संदीप, क्या बात है. शिल्पा, पूनम, शीतल, स्नेहल, सायली, पूनम, अजिंक्य, रीना, स्नेहा, व्हेरी गुड. पहिला पर्याय, क्या बात आहे. बघ काय दिले, अग्नेयकडे तोंड करून उभी होती, कुठे? अग्नेय दिशेला, म्हणजे इकडे अशी तोंड करून उभी होती. आता ती 135 डिग्री घड्याळाच्या दिशेने गेली, नंतर ती 90 डिग्री घड्याळाच्या विरुद्ध दिशेने गेली, ठीक आहे. मग ती 45 डिग्री घड्याळाच्या दिशेने जाते आणि त्यानंतर 135 डिग्री घड्याळाच्या उलट दिशेने जाते. आपण डिफरन्स काढतोय ना तसंही. मग इकडे 90 राहिलेलं म्हणजे काय झालं, जास्त 45 डिग्री घड्याळाच्या विरुद्ध दिशेने गेले. इथे होती आग्नेय दिशेला तोंड होती, घड्याळाच्या विरुद्ध दिशेला ती 45 डिग्री जाते, याचा अर्थ ही जी दिशा आहे ती पूर्व दिशा आहे, पूर्व दिशेला तिचं तोंड बनेल. पहिला पर्याय, व्हेरी गुड, रिअली ग्रेट. बघा पहिला पर्याय 100% करेक्ट उत्तर इथे फर्स्ट ऑप्शन. चला एकदम कन्फर्म होत चाललंय आता, एकदम कन्फर्म आहे की येस तुम्हाला हे डिग्री बेस देखील क्लिअर झालंय. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा, क्वेश्चन नंबर 15.
पर्याय बी, क्या बात आहे. सर्वात फर्स्ट उत्तर दिलं शीतल बोरले, व्हेरी गुड. शीतल, अनिकेत, अभिजित, रचना, हिरामन, शिल्पा, डीएसपी, सायली. डीएसपी कुठे गायब होतात? सायली, करिश्मा, अजिंक्य, अश्लेषा, छाया, रीना, स्नेहा, शिल्पा, पूनम, आरती, निकिता, गजू, पूनम, रुपाली. पर्याय बी बी बी, व्हेरी गुड, रिअली ग्रेट. बघा, एक कार जी आहे ती दक्षिणेकडे उत्तरेकडे जात होती, दक्षिणेकडून उत्तरेकडे जात होते. आता हे जात असताना 45 डिग्री कोनातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ती वळते आहे. कुठल्या दिशेने वळते? घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, म्हणजे क्लॉकवाईज. बघा, अशी जात असताना 45 डिग्री वळते, म्हणजे हे एवढं वळलं 45 डिग्री, आणि तिने अंतर कापलेलं आहे, डी अंतर कापलेलं आहे. ठीक आहे. आता मग ती 90 डिग्री कोनातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळते. आता बघा, 90 डिग्री घड्याळाच्या काट्याच्या दिशेनेच वळते, एवढे वळले, आणि डी अंतर पुन्हा एकदा तिने धावलेले, ते डी अंतर धावते. मग ती 45 डिग्री कोनातून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जाते. बघा, असं जात असताना आता लक्ष ठेवा, मी तुम्हाला काय शिकवलंय की बाबा सर, तुम्हाला जर काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही काय करा, एक प्लसचं चिन्ह बनवा. ठीक आहे. आता इथे तुमच्या लक्षात येईल की 45 डिग्री म्हटलं, हे 45 डिग्री. 90 म्हटलं असतं तर हे आलं असं काटकोन. काटकोन बनवलंय का नाही? 45 डिग्री म्हटलंय तर हे असं जाते. ती अशी जात असताना कुठल्या दिशेला ती जात आहे? तर आता कार कोणत्या दिशेने धावत आहे? तर पूर्व दिशेला धावती आहे. काय येईल उत्तर? पर्याय बी. डीएसपी तुम्ही काय केलं? तिला उजवीकडे वळवले, घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेला वळते ती. अशी जात असताना तुम्ही उजवीकडे वळवली, म्हणून तुमचं उत्तर दक्षिण दिशा आलं. जे तुम्ही पहिला पर्याय निवडला ते चुकीचं होतं. समजलं? काय केलं? घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेला म्हटलं म्हणजे अँटी क्लॉकवाईज असं, हे 45 डिग्री. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता हे झालं आपलं काय, कशावर आधारित प्रश्न बघितले आपण? डिग्री बेस. आता आपण कोडेड वाला पार्ट आहे, कोडेड वाला पार्टला सुरुवात करूयात. उद्या आपण डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅट मधील प्रश्न आपण बघणार आहोत सकाळच्या सेशन मध्ये, 9च्या सेशन मध्ये. ठीक आहे. आता एक अटी आपल्याला इथे दिलेली बघा, हे अट, आता एक समीकरण दिलेलं आहे आपल्याला. बिंदू ए च्या संदर्भात बिंदू सी कोणत्या दिशेला आहे हे आपल्याला विचारलंय. ए च्या संदर्भात सी कुठल्या दिशेला आहे? माहिती जी दिली त्याच्यानुसार आपल्याला काय समस्या बघा. f@a, लक्ष देऊन ऐका रे, थोडं शेवटचा टाइम आहे, लक्ष देऊन ऐका बघा. f@a चा अर्थ काय बघा, एफ पी हॅश क्यू चा अर्थ पी हा क्यू च्या पूर्वेला आहे. मग f@a चा अर्थ काय होईल? एफ हा कोणाच्या पूर्वेला आहे? ए च्या पूर्वेला आहे. अंतर दिलंय का नाही दिलंय? ए च्या पूर्वेला कोण आहे? एफ आहे, हे आपल्याला समजलं. अच्छा, $1 आता हॅश म्हणजे पूर्व आहे, हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. डॉलरचा अर्थ काय सांगितलंय? पहिला व्यक्ती दुसऱ्याच्या दक्षिणेला आहे, म्हणजे ए हा बी च्या दक्षिणेला आहे. ए कोणाच्या दक्षिणेला आहे? बी च्या दक्षिणेला. बघा, बी च्या दक्षिणेला ए आहे, आणि बी पूर्व दिशेला आहे सी च्या. बी पूर्व दिशेला सी च्या, सी चे पूर्व दिशेला बी आलेला आहे. आपल्याला विचारलंय ए च्या संदर्भात बिंदू सी कोणत्या दिशेला? बघा, ए च्या बाबतीत सी जो दिसतोय तो कुठे दिसतोय? नॉर्थ वेस्टला दिसतोय. नॉर्थ वेस्ट म्हणजे कुठली दिशा आहे? वायव्य दिशा. नॉर्थ वेस्ट, वायव्य दिशा. पर्याय सी आपलं करेक्ट उत्तर आहे. येस, करेक्ट उत्तर दिलं अनिकेत, व्हेरी गुड. पर्याय सी, डीएसपी करेक्ट उत्तर आहे, पर्याय सी. बघ काय झालं इथे बघा, लक्ष देऊन ऐका बघा. एफ हा पूर्वेला दाखवला, ए च्या पूर्वेला एफ दाखवला, ए हा दक्षिणेला आहे, बी च्या दाखवला, सी च्या पूर्वेला बी आहे दाखवला. आता ए च्या संदर्भात सी हा नॉर्थ वेस्ट डायरेक्शनला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन, आणि हा एक आपला शेवटचा प्रश्न असेल, शेवटचा प्रश्न आहे. ठीक आहे. बघ काय दिलेलं आहे, आता इथे लक्ष देऊन ऐका, मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते उत्तर कसं येते बघा. आपल्याला दिलेलं आहे ई आणि ए मधील सर्वात कमी अंतर, शॉर्टेस्ट डिस्टन्स जे आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स ते फाइंड आउट करायचंय. म्हणजे पायथागोरस प्रमेयानुसार आपण याचं उत्तर काढू शकतो जनरली. बघा, a@c, चा अर्थ बघून घ्यायचं काय दिलं. a@c याचा अर्थ बघा, p हॅश क्यू चा अर्थ क्यू 3 मीटरच्या अंतरावर p च्या पूर्वेकडे आहे. म्हणजे इथे काय होईल? a@c चा अर्थ c 3 मीटरच्या अंतरावर a च्या पूर्वेकडे आहे. a च्या पूर्वेकडे 3 मीटरच्या अंतरावर c आलेला आहे, हे आपल्याला इथे बघायला भेटलं. उलट्या दिल्या, सेकंड पर्सनचा रिलेशन पहिल्या सोबत दिलाय, लक्ष देऊन ऐका. पुढे काय दिलंय? सी हॅश बी. हॅशचा अर्थ काय सांगितलाय? दुसरा व्यक्ती पहिल्याच्या दक्षिण दिशेला 5 मीटर अंतरावर आहे. 5 मीटर साऊथला आहे कोण? दुसरा व्यक्ती. म्हणजे बी साऊथला आहे सी च्या, बी सी च्या साऊथला आहे 5 मीटर अंतरावर, इथे आला बी. पुढे काय दिलंय बघा, इथेही 5 मीटर साऊथ येणार आहे, म्हणजे ई डी च्या साऊथला आहे. आता स्टारचा अर्थ बघूयात. स्टार काय दिलाय? दुसरा व्यक्ती पहिल्याच्या पश्चिम दिशेला 6 मीटर अंतरावर आहे, म्हणजे 6 मीटर पश्चिमेला. डी आहे कोणापासून? बी पासून. बी पासून 6 मीटर पश्चिमेला कोण आहे? डी आहे.
आणि डी हा ई हा 5 मीटर दक्षिणेला आहे डी पासून. ई दक्षिणेला आहे 5 मीटर अंतरावर डी पासून. ठीक आहे, तर हे आपलं काय होईल आन्सर अशा टाइप मध्ये. बघा आता इथे बघा, हे ई आलं इथे 5 मीटर अंतरावर आहे, हे अंतर होतं 6 मीटर. अच्छा 6 मधून हे 3, एवढा जर 3 असेल तर उर्वरित किती राहिलं, 3 राहिलेलं आहे. बरोबर. अच्छा लक्ष देऊन ऐका, आता आपल्याला काय विचारलंय, ए टू ई आपल्याला अंतर किती आहे ते विचारलं. मग हे पायथागोरस प्रमेय काढण्यासाठी एक काटकोन त्रिकोण आपण बनवला. हे अंतर आपल्याला शोधायचं आहे. बघ कुठलं अंतर शोधायचंय, ए टू ई हे अंतर शोधायचंय. अच्छा बघा, हे 6 मधून एवढं 3 होतं, म्हणजे हा बेस राहिला 3. हाईट किती आहे बघा, हे 5 आणि हे 5 किती झाले टोटल 10. हे 5 प्लस 5 5 प्लस 5 10 झालं आणि हे 3 भेटला. पायथागोरस प्रमेय काय सांगतोय, कर्णाचा वर्ग जो आहे स्क्वेअर हा बेस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर एवढा असतं. बेस भेटला 3 वर्ग, परपेंडिक्युलर 9 वर्ग किती 10, सॉरी 10चा वर्ग 9 अधिक 100 किती झाले 109. जर हायपोथेनस स्क्वेअर बरोबर 109 असेल तर h ची व्हॅल्यू किती भेटेल, वर्गमुळात 109. वर्गमुळात 109 दिसते, हे आपलं फायनल उत्तर असेल पर्याय डी. चला तर थांबूया तिथेच विद्यार्थी मित्रांनो. बघा बरेचसे विद्यार्थी नेक्स्ट क्लासला गेले असणारे जातात. सॉरी 1 मिनिट उशीर झाला, परंतु गरजेचं होतं प्रश्न सॉल्व्ह करणं. ठीक आहे, चला तर आजच्या दिवशी इथेच थांबूयात. सेशन संपल्यानंतर बघा तुमचा जो फीडबॅक आहे तो शेअर करायला मात्र विसरू नका. थँक्यू ऑल. जय हिंद, जय महाराष्ट्र.